शेतकऱ्यांना मदत करण्यासाठी सरकार कटिबद्ध आहे। शेतकऱ्यांना दिवाळीपूर्वी मदत मिळेल अशी माहिती नवनाथ बन यांनी दिली आहे। उद्धव ठाकरे यांनी दौरा केला पण मदत केली नाही असं म्हणत ठाकरेंवर जोरदार निशाणा साधला आहे। दोन बंधू एकत्र आले तर आनंदच आहे अशी प्रतिक्रिया शिवसेना नेते अर्जुन खोतकरांनी दिली। मात्र ते एक आले तरी काय झालं हे दिसून आलेलं आहे। पुलाखालनं बरंच पाणी वाहून गेलंय असा टोला खोतकर यांनी लगावलाय। मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांना स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि राष्ट्रीय समाज पक्षानं पाठिंबा दिला। प्रशिक्षणार्थी संघटनेचे नेते तुकाराम बाबा महाराजांच्या सोबत आपणही रस्त्यावर उतरू असा इशाराच राजू शेट्टी यांनी दिलाय। तर प्रशिक्षणार्थ्यांच्या मागण्यांकडे सरकार दुर्लक्ष करतंय असा आरोपही केला। सातारा जिल्हाधिकारी कार्यालयाच्या समोर रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षाच्या वतीनं महिलांनी तोंडाला पट्टी बांधून निषेध आंदोलन केलं। खासदार सुप्रिया सुळे यांनी एका कार्यक्रमात जातीय आरक्षण रद्द करा असं विधान केलं होतं। सुळेंच्या या विधानाविरोधात निषेध आंदोलन करण्यात आलं। भाजप नेते प्रिंटू महादेवन यांनी राहुल गांधींना गोळ्या घालून हत्या करू अशी धमकी दिली होती। त्यानंतर अमरावतीमध्ये युवक काँग्रेसनं या घटनेचा निषेध व्यक्त करण्यासाठी आंदोलन केलं। यावेळी प्रिंटू महादेवनच्या पोस्टरचं दहन केलेलं आहे, घोषणाबाजी केलेली आहे। अतिवृष्टी आणि ढगफुटीमुळे वाशिम जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं। या पार्श्वभूमीवर सरसकट कर्जमाफीची मागणी करत संभाजी ब्रिगेडनं वाशिम मंगरुळपीर मतदारसंघाचे भाजपचे आमदार श्याम खोडे यांच्या निवासस्थानी आंदोलन केलेलं आहे। दरम्यान या शेतकऱ्यांच्या व्यथा मांडत आमदारांना घेराव घातला। सांगलीच्या तासगावात मातंग समाजाचं बेमुदत उपोषण सुरू आहे। विविध मागण्यांसाठी उपोषण सुरू असून तत्काळ सकारात्मक निर्णय न घेतल्यास आणखी आंदोलन तीव्र करू असा इशारा उपोषणकर्त्यांनी दिला आहे। रायगड जिल्ह्यातील कोळी आदिवासी समाजानं अलिबाग इथल्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला। धनगर आणि बंजारा समाजानं अनुसूचित जमातींसाठी असलेल्या आरक्षणात हक्क सांगायला सुरुवात केली आहे। त्यामुळे कोळी आणि आदिवासी समाज आक्रमक झाला। बारामती शहरात गेल्या काही दिवसांपासून सातत्यानं अपघाताच्या घटना घडत आहेत। शहरातील दिवसा अवजड वाहनांची वाहतूक कायमस्वरूपी बंद करावी, यासोबतच अपघाताला कारणीभूत असलेल्या जबाबदार अधिकाऱ्यांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा या मागण्यांसाठी बारामती प्रांताधिकारी कार्यालयावर स्थानिकांनी मोर्चा काढला। भंडारा जिल्ह्यातील होमिओपॅथी डॉक्टरांनी कलेक्टर ऑफिसच्या समोर निषेध नोंदवलाय। होमिओपॅथी डॉक्टरांना एमएमसी मध्ये नोंदणीसाठी टाळाटाळ करत असल्यानं निषेध नोंदवलेला आहे। आमची दखल घेतली नाही तर मोठं आंदोलन उभारू असा इशारा दिला आहे। अहिल्यानगरच्या श्रीरामपूर तालुक्यात असलेल्या अशोक सहकारी साखर कारखान्याची वार्षिक सर्वसाधारण सभा वादळी ठरली। कारखान्यात चाललेली हुकुमशाही, भ्रष्टाचार आणि उसदरासह अनेक प्रश्नांवर शेतकऱ्यांनी रोष व्यक्त केला। विद्यमान संचालक मंडळ कोणतेही उत्तर देत नसल्यानं प्रश्न उपस्थित करणाऱ्या शेतकऱ्यांना धक्काबुक्की करण्यात आली आहे। वाशिमच्या मानोरा तालुक्यातल्या रतनवाडी इथल्या तलाव सततच्या पावसामुळे ओव्हरफ्लो झाला। सांडव्यातून निसर्गरम्य धबधबा निर्माण झाला। धबधब्याचं हे दृश्य पाहण्यासाठी परिसरातल्या पर्यटकांची गर्दी होती। जायकवाडी धरणातून अजूनही 1,80,000 क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू आहे। धरणातून पाण्याची आवक कमी झाल्यामुळे विसर्ग कमी करण्यात आला होता। मात्र 1,80,000 विसर्ग पूर परिस्थितीसाठी पुरेसा आहे। गंगापूरमधून 20 जूनपासून विसर्गाला सुरुवात करण्यात आली होती। रविवारी 10,988 क्युसेक पर्यंत विसर्ग वाढवण्यात आला। यंदाच्या हंगामातील हा उच्चांकी विसर्ग ठरला। नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे 17 दरवाजे उघडे असून त्यातून 2,40,000 क्युसेक प्रति सेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे। जायकवाडी धरणाचं पाणी सायंकाळी विष्णुपुरी प्रकल्पापर्यंत पोहोचणार आहे। पाण्याचा विसर्ग वाढण्याची शक्यता असल्यानं नदीकाठच्या ग्रामस्थांना सतर्क राहण्याचं आवाहन प्रशासनानं केलं आहे।
गेल्या 2-3 दिवसांपासून मुसळधार पावसानं येवल्याला झोडपून काढलं. आज पावसानं विश्रांती घेतली, मात्र अद्यापही येवल्यातील सखल भागातलं पाणी ओसरलं नाहीये. लक्कडकोट भागात काही घरांचं पडझड झाली आहे, तर घरांमध्ये अजूनही गुडघाभर पाणी साचलं. हं.